डाळ हलवतीये ती बराच वेळ नुसती ती हलवतीये डाळ. बरं आणि ती डाळ शिजतच नाहीये कारण ती कॅम्प फायर वरती ठेवलीये आणि खाली फायर विझलेला आहे. अरे नाही एक मिनिट. त्या डिशला नाव होतं त्या एक्झॉटिक वाटली डाळ असं नाव होतं त्या डिशचं आणि टेस्ट काय लागत होती. तू टेस्ट बद्दल सांग ना. ती जी एक्झॉटिक वाटली डाळ होती ना त्याची जी आमची वाट लागली ना त्यानं दुसऱ्या दिवशी. काही खोटं बोलू नकोस. अरे निघाला तुम्ही. ओके बाय द वे ही माझी मैत्रीण आकृती दिल्लीहून आली आहे आणि आकृती हे दोघं म्हणजे माझे जिगरचे तुकडे धनराज रोकडे आणि त्याची बायको बबली. धनश्री. सॉरी धनश्री. हाय हॅलो. काय गावाला निघालाय? हा हो गावालाच निघालो. नाही म्हणजे हो म्हणजे काय आता तू आलीस ना मग या दोघांना बाहेर काढावं लागलं आम्हाला. मी बकवास करते हो माही. अगं ते त्यांच्या नव्या जागेत शिफ्ट होत आहेत. इथं त्यांना जरा प्रायव्हसी कमी पडत होती ना. म्हणजे काय झालं माहितीये का मगाशी मी त्यांच्या रूम मध्ये गेले सगळं आवरले का बघायला तर तिथं मला काहीतरी भलतंच बघायला मिळालं. क्या 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 देखा माही? नाही नाही माई मी नाही मी हे येड्यासारखं वागतात. अगं मी गंमत करत होते. हे बघ आता तिकडे गेल्यावर कधी काही अडचण आली तर लगेच इकडे यायचं आणि हा जर कधी भांडला ना तर याची तक्रार घेऊन माझ्याकडे यायचं. अगं सोनू रडू नको. माई जास्त लाड करू नको हा नाही तर रोज घरात येऊन बसली. ए काही नाही. बाय द वे तुमचं एवढंच सामान आहे? नाही नाही बाकी सामान गेले ना टेम्पोत. आता आम्ही बॅगा घेऊन जाणार गाडीने. अरे आयुष्यमान हो. आणि संसारात भांडणं होतच असतात म्हणून सगळा डाव मोडून टाकायचा नसतो. काय शिका. नाही माई. म्हणजे मी तुला म्हणत नाहीये हे म्हणजे माझं सुने बोले नाती लागे असा हेतू आहे माझा. माई मी काही डाव मोडलेला नाहीये नवीन डाव मांडलाय. बरं ते सगळं राहू दे. तू आता फर्स्ट क्लास एक गावरान उखाणा घे बरं. माई उखाणा आता अगं ही आपली दिल्लीची पाहुणी आली आहे तिला आवडेल. घे घे. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. क्या सॉरी नाही ते नवीन माणसं आली ना की लाजते कधी कधी. मन मोठ्याने म्हणा आपलेच आहेत सगळे. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. धनराज रावांवर संसाराची भिस्त. अरे वा क्यूट. युअर सो क्यूट. नाईस वन. काय आडावडीक चालली जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय मला काय झालंय मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो. अगो नक्षत्रावानी दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू 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 तू तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस किंचाळतेस प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्न
इंग्लिशच्या भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके